अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वरित फळ देणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत. बघा, मागे पण मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्वरित फळ देणारी एक खूप सुंदर अशी सेवा स्वामींची. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण एक श्लोकाचं संपुट लावून तुम्हाला करायचं होतं. बऱ्याच जणांनी ते केलेलं आहे आणि बऱ्याच जणांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत. आज सुद्धा आपण स्वामींची एक खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, दुःख असू द्या, कोणतेही संकट असेल तुमच्यावर, तर तुम्ही संकल्पपूर्वक ही सेवा 7, 11, 21, 51 दिवसांसाठी करू शकता. खूप सुंदर अशी सेवा आहे, पण पूर्ण श्रद्धेने मनापासून करा. तर ही सेवा त्रिकाळ करायची आहे. त्रिकाळ करायची म्हणजे काय? सकाळ, दुपार, संध्याकाळ. आता तुम्हाला खूप मोठी गोष्ट वाटेल की 3 वेळेस करायची, म्हणजे दिवसातून आपल्याला त्रिकाळ ही सेवा करायची आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर होईल का? किंवा किती वेळ लागेल आणि सेवा कशी करायची? बघा, जेवढी आपण सेवा करणार तेवढं आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळणार. आणि बघा, आपण स्वामींना खूप भरभरून मागत असतो, तशी आपण सेवा सुद्धा केली पाहिजे. जेव्हा आपल्याला स्वामींकडनं खूप अपेक्षा असते की स्वामींनी मला हे द्यावं, ते द्यावं, तशी आपण सेवा सुद्धा केली पाहिजे. सेवा करायला कंजूशीपणा करायचा नाही, भरभरून सेवा करायची, तेव्हा आपल्याला स्वामी सुद्धा भरभरून देत असतात. तर बघा, आपल्याला सेवा काय करायची आहे? सेवा तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ करायची आहे, बरोबर? आता कशी करायची आणि कोणती सेवा करायची, काय करायचं ते आता आपण बघूया. ही सेवा तुम्हाला 7, 11, 21, 51 दिवसांसाठी तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा असेल ते 108 दिवसांसाठी सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. तर काय करायचं आहे? ज्या दिवसापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची, तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवशीपासून सुरू करू शकता. गुरुवार असो, शुक्रवार असो, अगदी कोणत्याही दिवसापासून तुमची जेव्हा इच्छा असेल, जेव्हा तुम्हाला वाटेल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. त्यानंतर बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडून तुम्ही तुमच्या मनाशी तुम्हाला ठरवायचं आहे की मला 7 दिवसांसाठी ही सेवा करायची आहे, की 11 दिवसांसाठी करायची आहे, की 21 दिवसांसाठी, की 51. तुमच्या मनाशी ठरवून तुम्हाला त्या दिवसांसाठी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी, मी 7 दिवसांसाठी, आता मी एक उदाहरण सांगेन, स्वामी मी 7 दिवसांसाठी तुमची ही सेवा करत आहे. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा, अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून तुम्हाला संकल्प सोडायचा असतो. त्यानंतर बघा, आता त्रिकाळ तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्रिकाळ सकाळ, दुपार, संध्याकाळ. बघा, सकाळी, आता सकाळी सुशीलभूत होऊन तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस, आता जर तुम्ही 7 दिवसांची सेवा करणार असाल तर 7ही दिवस तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळची वेळ एकच असली पाहिजे सेवा करण्याची. आता बघा, जर तुम्ही सकाळी 6 वाजता सेवा केली तर दुपारी समजा तुम्ही 1 वाजता केली आणि संध्याकाळी 6 वाजता तुम्ही सेवा केली, तर तुम्हाला 7ही दिवस तोच टाइम ठेवायचा आहे. सकाळी 6, दुपारी 1, संध्याकाळी 6, हाच टाइम तुम्हाला ठेवायचा आहे. आता तुम्ही तुमच्या मर्जीवर तुमचा टाइम ठरवा. तुम्हाला कधी वेळ असतो, सकाळी कधी वेळ असतो, दुपारी कधी वेळ असतो, संध्याकाळी कधी वेळ असतो, यानुसार तुम्ही टाइम ठरवून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. पण पहिल्या दिवशी तुम्ही जो काही टाइम ठेवाल सकाळ, दुपार, संध्याकाळचा, तोच टाइम तुम्हाला 7ही दिवस ठेवायचा आहे, लक्षात घ्या. तर आता सेवा काय करायची ते बघा. सेवा करण्यासाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. त्रिकाळ, सकाळी 1 पारायण, दुपारी 1 पारायण, संध्याकाळी 1 पारायण. किंवा तुम्ही स्वामी समर्थ अष्टक असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध वा उदराया, नसे अन्नत्राता जकी या दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. हे जे काही श्री स्वामी समर्थ अष्टक आहे, 8 कडव्यांचं आहे, हे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ ही सेवा करू शकता. हे जे काही स्वामी समर्थ अष्टक आहे हे तुम्ही संकल्पपूर्वक तुमच्या मनाने तुम्ही किती दिवसांसाठी सेवा करा. हे स्वामी समर्थ अष्टक तुम्ही सकाळी 11 वेळेस, दुपारी 11 वेळेस किंवा 21 वेळेस, संध्याकाळी 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्ही याचं
या स्वामी समर्थ अष्टकाचं तुम्हाला पठण करायचं आहे। तुम्ही ठरवून घ्यायचं की तुम्हाला किती वेळ जमणार। बघा स्वामी समर्थ अष्टक हे 8च कडव्यांचं आहे आणि ते म्हणायला एकदा म्हणायला ते 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही। आता तुम्ही जर 11 वेळेस म्हटलं जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तास लागेल, तेवढाही लागणार नाही। आणि 21 वेळेस म्हटलं तर तरी सुद्धा तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही। तर स्वामी समर्थ अष्टक तुम्ही म्हणू शकता सकाळ दुपार संध्याकाळ 11 किंवा 21 वेळेस, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ स्तवन, आपल्या सगळ्यांना माहित आहे स्वामी समर्थ स्तवन, ते तुम्ही म्हणू शकता। स्वामी समर्थ स्तवन म्हणायला सुद्धा तुम्हाला 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही। स्वामी समर्थ स्तवन सुद्धा तुम्ही 11 किंवा 21 वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ म्हणू शकता। बघा सकाळी 11 वेळेस म्हटलं तर दुपारी पण 11 वेळेस म्हणा आणि संध्याकाळी पण 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे। नाहीतर सकाळ दुपार संध्याकाळ मिळून मी 11 वेळेस म्हणत असं नाही चालणार। सकाळी 11 वेळेस, दुपारी 11 वेळेस, संध्याकाळी 11 वेळेस अशी तुम्हाला ही त्रिकाळ सेवा करायची आहे। त्यानंतर जर तुम्हाला स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं नसेल तर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता। तारक मंत्र तुम्ही 11 किंवा 21 वेळेस म्हणू शकता। संकल्प करून तुम्ही 11 किंवा 21 वेळेस सकाळी तारक मंत्र म्हणा, दुपारी सुद्धा 11 किंवा 21 वेळेस तारक मंत्र म्हणा। त्यानंतर संध्याकाळी तुमचा जो काही टाइम असेल त्यावेळेस तुम्ही 11 किंवा 21 वेळेस तारक मंत्र म्हणा। त्यानंतर तुम्हाला हेही जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही 11 किंवा 21 माळी तुम्हाला जप तुम्ही करू शकता। सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी 11 तुम्ही जर ठरवलं की मी 11 माळी 7 दिवसांसाठी जप करणार, तर तुम्हाला सकाळी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे, दुपारी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि संध्याकाळी तुमचा जो काही टाइम असेल त्या टाइमात तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। तर तुम्ही या सेवा या त्रिकाळ उपासनेमध्ये करू शकता। तुम्हाला लक्षात आलं असेल, बघा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ। त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टक 11 किंवा 21 वेळेस तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर श्री स्वामी समर्थ स्तवन 11 किंवा 21 वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला करायची आहे सेवा, लक्षात ठेवा। त्यानंतर तारक मंत्र 11 किंवा 21 वेळेस, तेही नाही शक्य तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी किंवा 21 माळी जप करू शकता। आता तुम्ही म्हणाल की ताई श्री स्वामी समर्थ मंत्र जर आम्ही कुठेही त्यांचं नामस्मरण केलं चालेल का? बघा तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकता, पण आपण ही सेवा संकल्पपूर्वक करत आहोत आणि त्या विशिष्ट दिवसांसाठी आपण करत आहोत। तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ जरी जप करायचा असेल, तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला ते स्वामींसमोर बसूनच तुम्हाला त्या माळी घ्याव्या लागणार आहेत, लक्षात घ्या। आणि तुम्ही ही सेवा त्रिकाळ करत आहात आणि एखाद्या विशिष्ट तुमच्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात, त्यामुळे तुम्हाला त्या सेवेसाठी वेळ देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। आता बघा या तुम्ही सेवा करू शकता, किंवा कोणाचं घोर कष्टधरण स्तोत्राची सेवा करायची असेल, घोर कष्टधरण स्तोत्र 11 किंवा 21 वेळेस म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही त्यांची सेवा करू शकता, लक्षात ठेवा। तर या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करायला 1 ते 1.5 तास लागतो। आता ज्यांना सवय आहे त्यांचा 1-1.25 तासामध्ये हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो। तुम्हाला वाटत असेल की मी सकाळ दुपार संध्याकाळ एवढा वेळ नाही काढू शकत, तर तुम्ही बाकीच्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या जसं की स्वामी समर्थ अष्टक, स्वामी समर्थ स्तवन, तारक मंत्र, 11 किंवा 21 माळी श्री स्वामी समर्थ जप यापैकी तुम्ही सेवा करा। तुमच्या मर्जीने करा, तुमच्या यथाशक्तीने करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा। आणि तुमचा टाइम सुद्धा तुम्ही ठरवा की मला सकाळी या वेळात जमतं, मी तर या वेळात करणार, दुपारी मला या टायमाला मला जमणार आहे तर मी या टायमाला करणार, संध्याकाळी पण तुमचा जो काही टाइम आहे तो तुम्ही फिक्स ठरवून घ्या। आणि तुम्हाला जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला तेवढ्या दिवसांसाठी तुम्हाला ते 30 वेळ तुम्हाला ठेवायची आहे, त्याच वेळेत तुम्हाला ती सेवा करायची आहे। अशी तुम्हाला ही त्रिकाळ सेवा करायची आहे। बघा आता 3ही वेळेस तुम्हाला जर आंघोळ करून ही सेवा करायला शक्य असेल तर अवश्य करा। जर आंघोळ करणं शक्य नसेल तिन्ही सकाळ दुपार संध्याकाळी 3ही वेळेस, तर फक्त हातपाय तोंड स्वच्छ धुवून अंगावर गोमित्र शिंपडून तुम्ही ही सेवा करायला सुरू करू शकता। बघा जर तुम्ही संकल्प 7 दिवसांसाठी केला असेल किंवा 11, 21 कितीही दिवसांसाठी केला असेल, पहिल्या दिवशी तुम्ही जे कोणतं आसन वापरणार तेच आसन तुम्हाला तेवढ्या दिवसांसाठी वापरायचं आहे, आसन बदलायचं नाही। तर एकाच आसनावर बसून तुम्हाला ही सकाळ दुपार संध्याकाळ ही सेवा करायची आहे, लक्षात घ्या। आणि जर तुम्हाला जमलं ही सेवा करताना, तुम्हाला जर पांढरे वस्त्र घालून तुम्हाला जर ही सेवा करता आली तर अवश्य करा।
पांढरे वस्त्र घालून जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे। तर अशी तुम्हाला ही त्रिकाळ उपासना करायची आहे। बघा, तुम्हाला आता खूप कठीण वाटेल की त्रिकाळ करायची आहे, पण जेव्हा आपण मनाशी ठरवतो तेव्हा स्वामीच आपल्याकडनं या सगळ्या सेवा करून घेत असतात। आणि जिथे खरंच आपल्या मनात एक दृढ इच्छा असते ना, तिथे सगळं काही शक्य आहे। आणि कारणं तर आपल्याला भरपूर असतात, पण खरोखर आपल्याला काही अडचणी असतील, संकट असतील, दुःख असतील, तर आपल्या संकटांसाठी, आपल्या अडचणींसाठी आपण सुद्धा तेवढा आपल्या सेवेसाठी वेळ द्यायलाच पाहिजे, लक्षात घ्या। तरच आपल्याला त्या सेवेचं कुठेतरी फळ मिळणार आहे। म्हणून कंटाळा न करता, कंजूशी न करता तुम्हाला ही सेवा करायची आहे। खूप मनापासून श्रद्धेने करा। या सेवेचे पण तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील। जसे बघा, तुम्ही कोणतीही सेवा करा, मी तुम्हाला बऱ्याच सेवा सांगते, तुम्ही कोणतीही सेवा करा, पण फक्त मनापासून श्रद्धेने करा, पूर्ण विश्वास ठेवून करा। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा की मला माझ्या सेवेचं फळ मिळणार, मला माझं सेवेचं फळ स्वामी कुठे ना कुठे देणारच आहेत। आणि खरंच स्वामी आपल्या सेवेचं फळ देतात, त्यात काही शंका नाही। स्वामी आपली सेवा कधीच ठेवत नाही, आपल्याला आपल्या सेवेचं फळ स्वामी देतात म्हणजे देतातच, त्यात काही शंका नाही, लक्षात ठेवा। फक्त सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने, मनात कोणती शंका ठेवू नका की नाही मला या सेवेचं फळ मिळेल का नाही माहित नाही, म्हणजे करायची म्हणून करायची आहे, अशी शंका मनात ठेवू नका। पूर्ण विश्वास ठेवा स्वामींवर, पूर्ण विश्वास ठेवून सेवा करा। कोणतीही सेवा करा पण पूर्ण विश्वास ठेवून करा, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं, लक्षात घ्या। तर तुम्हाला ही सेवा करायची आहे। उद्यापन करायचं का, तर बघा, तुमचा संकल्प पूर्ण झाल्यावर, म्हणजे सेवा पूर्ण झाल्यावर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नैवेद्य बनवून काहीतरी गोड पदार्थ बनवा, जसं की वरण भात शिरा बनवला तरी चालेल किंवा पुरणपोळी बनवली तरी चालेल। तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आणि तुम्हाला उद्यापन करायचं आहे। बघा, या सेवेदरम्यान तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त सेवा ही मनापासून करायची आहे। मांसाहार तुम्हाला वर्ज्य आहे, परान्न शक्यतो घेऊ नका। जर वेळ आलीच फक्त 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुम्ही परान्न घेऊ शकता। त्यानंतर बघा, मांसाहार तुम्हाला घ्यायचा नाही, फक्त हे 2च नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत। त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे। आणि उद्यापनाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नैवेद्य बनवून स्वामींना दाखवा। उद्यापनाला कोणाला जेव घालायचं का अशी अट नाहीये, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जर वाटलं तुम्ही एक जोडी जेव घालू शकता, 5 मुलं 5 मुली किंवा सुवासनी 5-7, तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जेव घालू शकता, पण जेव घालायची अशी काही अट नाही। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला उद्यापन करायचं आहे, लक्षात घ्या। तर ही एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तुम्हाला काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, जायली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।